मी आता 10वीत शिकत आहे. 15 वर्षाची असून वयाच्या 5व्या वर्षापासून जपानमध्ये राहते. 5वीत असताना SJLA यांच्याकडे मी N4 पासून N2 पर्यंत जॅपनीज शिकली. जी माझी क्युरिओसिटी होती ती त्यांनी एक्सपॅन्ड केली. फ्रेंच म्हणायचं झालं तर इंग्लिश नंतर सगळ्यात जास्त जगात बोलली जाणारी भाषा म्हणजे फ्रेंच. मी लहान असल्यापासूनच माझ्या आई वडिलांनी आजी-बाबांनी मला शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे माझ्या मनात ती जिज्ञासा जागृत झाली की मला यांच्याबद्दल अजून शिकायचं. अफजल खानाच्या वधाबद्दल जेव्हा मी वाचत होती तिथे त्यांनी डिटेल सांगितलं होतं की महाराजांनी प्लॅनिंग कशी केली होती. त्यांनी मला दाखवून दिलं की प्लॅनिंगचा इम्पॉर्टन्स काय असतो. तर आपण चालू करूया शिवज्ञान यात्रा. हो. आणि प्रश्न असा आहे, माझं ब्लड प्रेशर एकदम वाढवलं तुम्ही. हे मला वाचल्याचं आठवत आहे. ऑप्शन आहे शिक्कामोर्तब करूया. once more wait. This is scary. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. इतिहास शौर्य बुद्धीची ही कसर, प्रश्नातून मिळे विजयाचे उत्तर. तुतारीचा नाद ढोलकीचा जोर, सुरू झाला खेळ तेज तडफ तोड. शौर्याचा वारसा अन ज्ञानाची मात्रा सज्ज झाली आता. शिवज्ञान यात्रा. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. जय भवानी जय शिवाजी, स्वराज्याच्या वाटेवर ज्ञानाची बाजी. जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवप्रेमींना जय शिवराय. खास जपानी भाषेत कोनिचिवा मिनासान. मी चैताली पंडित स्वागत करते तुमचं हू नोज छत्रपती जपान, प्रेझेंटेड बाय सोना जपान, अ जॅपनीज लँग्वेज अकॅडमी. रिवॉर्ड्स पार्टनर स्वराज्य आर्ट स्टुडिओज कोल्हापूर. तर स्वागत करूया आजच्या मावळ्याचं, जिज्ञासा सोंजे हिचं. जिज्ञासाचं वय आहे 15 वर्ष आणि ती 10वीत शिकत आहे. पण बॉस, तिचा टॅलेंट आहे एका वेगळ्याच लेवलवरचं. महाराष्ट्राच्या बाहेर राहूनही अगदी मराठमोळं वातावरण, इंग्लिश माध्यमाची शाळा आणि याच्या पलीकडेही जाऊन तिने जपानी भाषेमधली सगळ्यात कठीण अशी समजली जाणारी N2 लेवल ही पार केली आहे. बरं, एवढंच काय कमी होतं की ती फ्रेंच भाषाही शिकत आहे. सोबतीला कलेचा वारसा जपत ती कथक नृत्याची 4थी परीक्षाही पास झाली आहे. जिज्ञासा, तुझं खूप खूप स्वागत आहे हू नोज छत्रपती जपान या मंचावर. तर आपण पुढे जाण्याआधी तू स्वतःबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छितेस? मी माझं इंट्रोडक्शन तीन भाषांमध्ये दिलं तर चालेल? अगदी आवडेल आम्हाला. ओके. नमस्कार, मी जिज्ञासा सोंजे. मी आता 10वीत शिकत आहे. मी 15 वर्षाची असून वयाच्या 5व्या वर्षापासून जपानमध्ये राहते. मला कथक हे नृत्य करायला अतिशय आवडतं. मला वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा शिकायलाही खूप आवडतं. मी जपानमध्ये माझ्या कुटुंबासोबत म्हणजेच माझे आई वडील आणि माझ्या बहिणीसोबत राहते. धन्यवाद. आता मी जॅपनीजमध्ये इंट्रोड्यूस करते स्वतःला. कुनिशिवा, वताशी वा जिज्ञासा सोंजे तो मोशिमास. वताशी वा इमा 15歳で5歳の時から日本へ住んでいました。私は日本へ両親と妹と住んでいます。どうもよろしくお願いします。आता फ्रेंचमध्ये Bonjour, je m'appelle Jignasa. J'ai 15 ans. J'ai habite au Japon avec ma famille. J'aime apprendre les langues de different types. Merci. अरे वा जिज्ञासा, तू 3 भाषेत स्वतःचं इंट्रोडक्शन केलंस. खूप छान. तर 300 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी पण परकीय सत्तांशी संवाद करण्यासाठी राज्य व्यवहार कोश बनवला होता. तर तुझा भाषा शिकण्याचा सिक्रेट मंत्र काय आहे आणि एवढ्या भाषा शिकण्यासाठी कशी तू तयारी करतेस? मी जसं आधी म्हटलं, मी 5 वर्षाची असल्यापासून जपानमध्ये राहते. सो मराठी माझी मदर टंग असल्यामुळे ऑब्व्हियसली ती मला आधीपासूनच बोलता येत होती. आणि मग मी जसं इंग्लिश शिकायला सुरुवात केली तसंच कानावर जॅपनीजही पडू लागलं. तसेच त्याचे छोटे छोटे अक्षर, शब्द हेही मला समजू लागले. तेव्हाच जशी माझ्यात ती जिज्ञासा जागृत झाली की मला ही भाषाही शिकायची आहे. तर मग मी 5वीत असताना तुमचे स्पॉन्सर्स SJLA त्यांच्याकडे क्लासेस लावले N4चे. त्यांच्याकडे मी N4 पासून N2 पर्यंत जॅपनीज शिकली.
आणि त्यांनी जी माझी स्पार्क क्युरिओसिटी होती ती त्यांनी एक्सपॅन्ड केली आणि माझं ट्रू पोटेन्शियल मला बाहेर काढता आलं त्यांच्यामुळे. फ्रेंच म्हणायचं झालं तर आम्हाला स्कूलमध्ये ऑप्शन्स होते की तुम्हाला कोणती लँग्वेज घ्यायची आहे. मी फ्रेंच चूज केले कारण की इंग्लिश नंतर सगळ्यात जास्त जगात बोलली जाणारी भाषा म्हणजे फ्रेंच. सो त्याच्यासाठी माझ्या स्कूलच्या टीचर्सने मला खूप सपोर्ट केला आहे आणि आय थिंक कोणतीही भाषा किंवा काहीही शिकायची की तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असलं पाहिजे आणि तुमच्या मनात त्या गोष्टीबद्दल ती जिज्ञासा जागृत झाली पाहिजे. एवढ्या सगळ्या भाषा तू शिकतेस, फारच छान. तर परत एकदा तुझं स्वागत करते मी. आणि तू 10वीत आहेस आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा मे बी तुझ्या शाळेमध्ये 10वीचा अभ्यासक्रमात नसेल, पण तरी तू शिवचरित्र वाचलंस आणि त्याची तयारी आज तू केलीस. तर याच्या मागचं मोटिवेशन काय आणि कशी केलीस तयारी हे आम्हाला जाणून घ्यायचं. मी लहान असल्यापासूनच माझ्या आईवडिलांनी आजीबाबांनी मला शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे माझ्या मनात ती जिज्ञासा जागृत झाली की मला याच्याबद्दल अजून शिकायचं आणि माझ्यात तो जेन्युइन इंटरेस्ट डेव्हलप झाला. सो मी आधीच, आणि जसं की तुम्ही म्हणाला 10th ग्रेडमध्ये आम्हाला शिवाजी महाराजांची हिस्ट्री नाही आहे. सो तेच मला माझं नॉलेज डीपन करून घ्यायचं होतं जे स्कूलमध्ये नाही होऊ शकलं. सो म्हणून मी माझ्यासमोर ही जेव्हा संधी आली तेव्हा मी लगेच घेतलं. ओके, मग यू आर ट्रू टू युअर नेम. जिज्ञासा, खरंच गुड, व्हेरी नाईस. तर आपण चालू करूया शिवज्ञान यात्रा. तयार आहेस? हो. तर यात्रा चालू करण्याआधी तुझ्यासाठी हे आमच्याकडून शिवशंभू टिळक किट. थँक्यू. तर एकदम फटाफट आपण एक रिव्हिजन करून घेऊया. तुला द्यायचे आहेत 10 प्रश्नांचे अचूक उत्तर. प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर म्हणजे रायगडाचा एक ऐतिहासिक स्पॉट कव्हर. यामध्ये तुला 5व्या प्रश्नाला मिळेल पहिली छावणी आणि इथे तुझं 4 इंची शिवमूर्ती पक्की झाली. तसंच 8व्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंस तर ती असेल तुझी दुसरी छावणी आणि तिथे तुला मिळेल 6 इंची शिवमूर्ती. आणि त्याच्याही पुढे गेलीस तर 10व्या प्रश्नाला मिळेल ग्रँड प्राईज म्हणजे आपली 12 इंची मेघडंबरी तुझी झाली. तयार आहेस? हो. या यात्रेमध्ये तुला मदतीला आहेत 2 गनिमी कावा. पहिला दुटप्पा, दुसरा निम्मा. दुटप्पा म्हणजे एकाच प्रश्नाचे 4 पर्याय असतात, त्यातले तू 2 पर्याय उत्तर म्हणून देऊ शकतेस. आणि निम्मा म्हणजे त्या प्रश्नाच्या 4 पर्यांपैकी 2 पर्याय हे बाद केले जातील. सो तुला उत्तर फक्त 2 पर्यांपैकीच द्यायचे आहेत. पण अट मात्र एकच, तू गनिमी कावा वापरला तर मागील तुला मिळालेल्या बक्षिसाचा तुला त्याग करावा लागेल. आता आपण आहोत चित्त दरवाजापाशी. तर महादरवाजाकडे जायला पहिला प्रश्न आणि हा त्याचा खलिता. आणि प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्यापासून दूर होते तेव्हा स्वराज्याचा कारभार कोणी पाहिला? वेन शिवाजी महाराज वॉज अवे फ्रॉम स्वराज्य, हू लुक्ड आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्वराज? ए. वीरमाता जिजाबाई, बी. शहाजी राजे, सी. सुमंत, डी. कान्होजी जेडे. माझं आन्सर आहे ऑप्शन ए, वीरमाता जिजाबाई. नक्की? हो. कॉन्फिडंट? येस. वा. तर ए, वीरमाता जिजाबाई हे तुझं उत्तर आहे. शिक्कामोर्तब करूया? हो. चला तर मग ए, वीरमाता जिजाबाई हे उत्तर शिक्कामोर्तब करूया आणि हे उत्तर अचूक आहे. व्हेरी नाईस. अगदी वेगवान पद्धतीने तू उत्तर दिलेलं आहेस पहिल्या प्रश्नाचं. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तर असंच फटाफट आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. आणि पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न. या प्रश्नाचा हा खलिता. आणि प्रश्न असा आहे, शिवमुद्रेवरील रिकामी जागा भरा. प्रति प्रचंड लेखेव वरधिष्णुर विश्ववंदिता शहाशुनो शिव सैष्या मुद्रा डॅश राज्यते. आणि तुझे ऑप्शन्स आहे ए. भद्राय, बी. कल्याणाय, सी. विजयाय, डी. सुखाय. हे मला वाचल्याचं आठवत आहे. ओके. नेमकं उत्तर? आय थिंक याचं पण आन्सर ए आहे, भद्राय. ए आहे, भद्राय वाटतंय. हो. कॉन्फिडंट अगेन? येस.
शिक्कामोर्तब करूया मग. हो. बर, ए बद्राय हा या ऑप्शनला तू शिक्कामोर्तब करू इच्छितेस आणि परत एकदा हे अचूक उत्तर आहे. व्हेरी नाईस, थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. तर तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. ओके, तिसऱ्या प्रश्नाचा हा खाली. शिवरायांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा दिल्लीचा मुघल बादशाह कोण होता? While the oath of स्वराज्य was taken, who was the मुघल बादशाह? ऑप्शन्स आहे ए शहाजहान, बी अकबर, सी औरंगजेब, डी जहांगीर. त्यांनी ओथ घेतली तेव्हा was 1645. सो आय थिंक आन्सर ए शहाजहान आहे. शहाजहान वाटतंय. कारण की औरंगजेब मग नंतर इनहेरिट करतो. सो ए बरं. शहाजहान. ए शहाजहान. कुठे वाचलंयस पुस्तकात? माझ्या 7वीच्या हिस्ट्रीत. 7वीच्या हिस्ट्रीमध्ये स्कूलच्या. वाचलंय. बर, करूया मग शिक्कामोर्तब. एक मिनिट, आय ओके. रिथिंक. 1630 बर्थ, 15 years old असताना ओथ. सो 1645. शहाजहान ए. शहाजहान. शिक्कामोर्तब करूया मग. हो. मग ए शहाजहान यावर तू शिक्कामोर्तब केलंय आणि 7वीच्या पुस्तकात वाचलंयस ना तू, तर ते अगदी अचूक वाचलंयस. शहाजहान इज द राईट आन्सर. व्हेरी व्हेरी नाईस. हे उत्तर देऊन तू पोचली आहेस हत्ती तलाव या ठिकाणी. आपण पुढे जायच्या आधी एक मला प्रश्न आहे तुझ्यासाठी. तर जिज्ञासा, तू कथ्थक शिकतेस असं म्हणालीस, तर कथ्थकमध्ये असं कडक शिस्त लागते. तर या कडक शिस्तीचा तुला 10वीचा अभ्यास करताना कसा फायदा होतो? कथ्थक ही माझी आवड आहे. सो त्यामधली शिस्त मला जपणं अवघड कधी वाटलं नाही, कारण की ते मला मनापासून आवडतं. आणि आता 10वीचा अभ्यास करायचा म्हणजे त्यालाही खूप शिस्त लागेल, जर मला म्हणजे मार्क पाहिजे असतील. सो त्या शिस्तीची मला सवय लागली आणि तीच मी आता माझ्या अभ्यासातही वापरते असं मला वाटतं. व्हेरी नाईस. आणि किती वर्ष झाले तू कथ्थक शिकतेस? मी कथ्थक 5वी पासून शिकते. सो 5 ते 6 वर्ष. वाव, व्हेरी नाईस. गुड गुड, व्हेरी नाईस. आणि तुला कथ्थकमध्ये मग पुढे परीक्षा द्यायची इच्छा आहे? हो, मला इच्छा आहे पूर्ण 8 लेवल्स करायची. व्हेरी नाईस. तर जिज्ञासा, तू एक तरुण मुलगी आहेस. जपानमध्ये टोकियो या शहरात तू राहतेस. तर जपान हे खरं तर खूप सेफ देश असं मानलं जातं. मुली रात्री बिनधास्त फिरू शकतात, प्रवास करू शकतात. तर जेव्हा तू भारतात जाते सुट्ट्यांमध्ये म्हणा, तर या बाबतीत तुला काही फरक जाणवतो का? मी जसं तुम्ही म्हणालात, भारतात फक्त सुट्ट्यांसाठी जाते, ते पण लाईक लिमिटेड टू 3 ते 4 वीक्स. ओके. तेव्हा पण मोस्ट ऑफ द टाइम ट्रॅव्हलिंग. त्यामुळे घरी राहून बाहेर नेबर्स, स्वतःची हालचाल किंवा बाकीचे लोक, मला काही जास्त एक्सपोजर नाही. आय डोंट रिअली नो की ते कसं करतात. बट फ्रॉम व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड, इथे कसं मी कितीही वाजता निघू शकते. लाईक इफ आय वॉन्ट टू गो फॉर सायकलिंग इन द नाईट, सो आय कॅन डू दॅट. पण इंडियात हे मी नॉर्म असं ऐकलंय 7च्या आत घरात, एस्पेशली मुलींसाठी. तसं इथे मला काही वाटत नाही. प्लस इथे एक वेगळ्या प्रकारची सेफ्टी मला फील होते. मे बी बिकॉज मी इथे जास्त वेळ राहिली, इथल्या रस्त्यांना मी मोर कम्फर्टेबल आहे. मे बी माझ्यासाठी तसं आहे. बट इंडियात इट्स लिटल बिट स्कॅरी टू गो आउट ॲट नाईट. ओके. आणि मी जास्त काही सांगू शकत नाही, कारण की मी कधीच एक्सपिरियन्स केलेला नाही आहे. सो नो प्रॉब्लेम. बट राईट, सेफ्टी जपानमध्ये तुला असं वाटतं की जास्ती आहे. आणि आय थिंक दिस इज जग जाहीर. लाईक आय सेड, जपान इज द मोस्ट सेफेस्ट कंट्री. गुड गुड. तर असंच आपण पुढे शिवज्ञान यात्रा ला जाऊया. आणि पुढचा प्रश्न आहे 4था प्रश्न, आणि या प्रश्नाचा हा खालीता. आणि प्रश्न असा आहे, खालीलपैकी वेगळा पर्याय कोणता? आदिलशाह, निजामशाह, सल्तनत, बरीदशाह. विच इज द ऑड ऑप्शन आउट? आदिलशाह, निजामशाह, सल्तनत, बरीदशाह. आणि ऑप्शन आहे ए सल्तनत, बी आदिलशाह, सी निजामशाह आणि डी बारीदशाह.
आदिलशाह, निजामशाह, बारीशाह हे सगळे बहामी सल्तनतचे झालेले पार्ट होते. सल्तनत इज ऑड, सो आय थिंक आन्सर ए सल्तनत. ए सल्तनत वाटतंय. हो. शिक्कामोर्तब करायला कॉन्फिडंट? हो. करूया मग शिक्कामोर्तब. Yes. ऑप्शन ए. तर ऑप्शन ए होता टकमक टोकसाठी आणि तू पार केलेला आहे, अचूक उत्तर दिलेलं आहेस, तू पोचली आहेस टकमक टोकला. कसं वाटतंय? थोडा कॉन्फिडन्स येतो? कॉन्फिडन्स येतो आणि एक्सायटेड आहे. व्हेरी नाईस. तर हीच एक्साइटमेंट अशीच राहू दे आणि आपण तसंच पुढे जाऊया 5व्या प्रश्नाकडे आणि ही असेल तुझी पहिली छावणी. ओके, सो बट ग्रेट गोईंग. आणि 5व्या प्रश्नासाठी हा तुझ्यासाठी खलिता. आणि प्रश्न असा आहे, शहाजी राजांकडे पुणे, इंदापूर, चाकण आणि कोणत्या परगण्याची जहागिरी होती? शहाजी राजे हेल्ड द जागीर ऑफ पुणे, इंदापूर, चाकण अँड विच अदर परगणा? आणि ऑप्शन्स असे आहेत, ए सुपे, बी सासवड, सी बारामती का डी शिरूर? ऑप्शन ए सुपे. सुपे वाटतंय. मला पाठ केल्याचं आठवतंय सोबत, पुणे, सुपे, इंदापूर. सो ऑप्शन ए सुपे. बरं. तर ए सुपे याच्यावर तुला शिक्कामोर्तब करायचं आहे? हो. नक्की? बर, मग ए ऑप्शन ए याच्यावर तू शिक्कामोर्तब केलाय आणि हे उत्तर अचूक आहे. तुला मिळाली आहे पहिली छावणी आणि 4 इंची शिवमूर्ती तुझी झाली. ग्रेट गोईंग. खरंच व्हेरी नाईस. कसं वाटतंय पहिली छावणी? खूप छान पार केली. वाटतंय. आणि तू अजूनही एकही गनिमी गावा घेतला नाहीयेस, सो खरंच गुड गोईंग. तर जिज्ञासा, मला आता असा प्रश्न आहे की तू जपानमध्ये टोकियोमध्ये वाढलेली आहेस आणि जपानची शिस्त अगदी जवळून पाहिलेली आहेस. जपानमध्ये मोत्ताई नाही आणि भारतामध्ये जुगाड अशी पद्धत आहे. तर जपानमधील अशी कोणती स्ट्रॅटेजी किंवा अशी काही काय म्हणतात सवय आहे जी तुला खूप कूल किंवा प्रॅक्टिकल वाटते? जपानमधली सगळ्यात प्रॅक्टिकल सवय मला असं वाटतं त्यांची प्री प्लॅनिंग आहे. प्री प्लॅनिंग आणि टाइम बाउंड प्लॅनिंग. फॉर एक्झाम्पल त्यांना कोणता तरी रोड बनवायचा आहे, तर मग आणि तिथे ऑब्व्हियसली लोक जातील, तो त्यांना अडचण होऊ नये असं म्हणून काय करता येईल, ट्रॅफिक वाढू नये म्हणून काय करता येईल, हे त्यांचं आधीच ठरवलेलं असतं. आणि नोटिसेस पण दिलेलं असतं की हा रोड बंद राहणार आहे, तो तुम्ही तसं चेक करू शकतात. सो ही त्यांची प्री प्लॅनिंग मला त्यांची एकदम महत्त्वाची सवय वाटते, जी आपण इंडियातही एनकल्केट करू शकतो. आणि तुम्ही मोत्ताय नाही म्हणाला, तसंच इंडियात जसं जुगाड आहे. सो आय थिंक बोथ ऑफ द मेथड्स दे डू द सेम थिंग बट दे आर डिफरंट. सो माझ्या मते बेस्ट मेथड इज त्यांचं कॉम्बिनेशन. बर, कॉम्बिनेशन म्हणजे कसं? म्हणजे मोत्ताय नाही यांचा फोकस रिसायकलिंगवरती असतो आणि इंडियात जुगाड म्हणजे तीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने यूज करायचं इन्स्टेड ऑफ कम्प्लिटली रिसायकलिंग इट. ओके. सो इफ वी मिक्स दीज टू इट विल बी चीपर आणि इट विल बी मोर एफिशियंट. वाव, व्हेरी नाईस पर्स्पेक्टिव्ह. गुड. तर जिज्ञासा, अशी कोणती जॅपनीज स्ट्रॅटेजी किंवा सवय आहे की तू पाळतेस आणि भारतातील विद्यार्थ्यांनीही फॉलो करावी असं तुला वाटतं? मी जी जॅपनीज स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा मेथड फॉलो करते, दॅट इज प्री प्लॅनिंग. म्हणजे इंडियातून आपण मला हे करायचं, पण ह्या गोष्टीत मी नेमकं काय फिक्स करणार आहे, मी आज नेमका कशाचा अभ्यास करणार आहे, हे कधीच आपण ठरवत नाही व्यवस्थित. असं स्पेसिफिक मी ह्या वेळेत हे करणार आहे असं मी तरी अजून इंडियात कोणत्याच स्टुडंट्सला करताना पाहिलं नाही. बट माझे जे जॅपनीज फ्रेंड्स आहेत स्कूलमध्ये, मी त्यांचे प्लॅनर्स पाहिलेत, लाईक डिटेल्ड ह्या तासात ही गोष्ट संपलीच पाहिजे असं त्यांचं डिटेल्ड प्लॅनिंग असतं. त्यामुळे माझ्या पर्स्पेक्टिव्हने एक्झामच्या आधीची जी पॅनिक असते ती रिड्यूस होते. सो आय थिंक यांची सगळ्यात नोटिसेबल आणि आपण आत्मसात करू शकतो अशी गोष्ट म्हणजे त्यांची प्री प्लॅनिंग आहे. ओके, गुड. たら何がしかが叶うその言葉の目をも見れなくなったのは Have you ever imagined what it feels like to be in Japan? You watch anime, you read manga, but can't truly understand them. You want to go to Japan, but the language holds you back?
Imagine understanding anime without subtitles, studying on a real Tokyo campus, or working in Japan with no language barrier. Join Sona Japan Japanese Language Academy, India's trusted Japanese learning academy. Learn Japanese from experts' experience of learning Japanese in virtual world. Founded by Sonal Shah, with over 35 years in Japan, a head office in Japan, and a flourishing branch in Mumbai, Sona Japan builds a bridge between two nations through education, culture, and heart. And now admissions for our January 2026 batches are open. Conversation courses, business Japanese, and the CREST course choose the path that takes you closer to your Japanese dream. Sona Japan, Japanese Language Academy, building bridges between cultures. तर जिज्ञासा पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 6व्याकडे. ओके, तर 6व्या प्रश्नासाठी हा खलिता. प्रश्न असा आहे, पुरंदराच्या तहानुसार महाराजांनी मुघलांना वार्षिक किती होन उत्पन्नाचे किल्ले व प्रदेश स्वाधीन केले? According to the Treaty of Purandar, Maharaj surrendered forts and territories to the Mughals, yielding an annual revenue of how many hons? आणि ऑप्शन्स आहेत ए 4 लाख होन, बी 2 लाख होन, सी 5 लाख होन, का डी 3 लाख होन? ट्रिटी ऑफ पुरंदर, सो तिथे 23 फोर्ट्स आणि त्याच्या आजूबाजूचा सगळं लँड एरिया प्लस तिथून येणारा रेव्हेन्यू. सो होन्स इट्स गोल्ड कॉइन्स अँड शिवराई इज कॉपर कॉइन्स. सो आन्सर आय थिंक इज ए 4 लाख होन्स. 4 लाख होन. हो पक्का? हो, हे क्लिअरली इज लाईक टर्म्स ऑफ द ट्रिटी. सो तू ट्रीटी कुठे वाचली आहेस? बखरी गुड. तर ए शिक्कामोर्तब करूया ए ऑप्शनवर. हो. कॉन्फिडंट? येस. ओके, चला तर मग ए 4 लाख होन यावर आपण शिक्कामोर्तब करूया. आणि हे तू पुस्तकात वाचलेलं अगेन अचूक आहे. या प्रश्नाचंही तू अचूक शिवज्ञान ओळखलं आहे. व्हेरी गुड. तर ही ट्रीटी 1665 मध्ये झाली. 23 फोर्ट्स लाईक यू सेड, करेक्ट, आणि 4 लाख होन. गुड. तर असंच जाऊया 7व्या प्रश्नाकडे. आणि 7व्या प्रश्नासाठी हा खलिता. तर प्रश्न असा आहे, अष्टप्रधान मंडळातील सुमंत यांचे प्रमुख काम काय होते? व्हॉट वॉज द मेन वर्क ऑफ सुमंत इन द अष्टप्रधान मंडळ? आणि ऑप्शन्स आहेत ए परराज्यांशी संबंध ठेवणे, फॉरेन रिलेशन्स, बी राज्याचे हिशोब ठेवणे, कीपिंग अकाउंट्स ऑफ द स्टेट, सी न्यायदान करणे, डिस्पेन्सिंग जस्टिस, आणि डी लष्कराची व्यवस्था पाहणे, ऑर्गनायझेशन ऑफ द आर्मी. मला फॉरेन रिलेशनचं एक्झॅक्ट मिनिस्टरचं नाव आठवत नाही आहे. बट इफ वी सी अदर ऑप्शन्स, कीपिंग अकाउंट्स ऑफ स्टेट, दॅट मला अमात्य असं वाटतंय ते. डिस्पेन्सिंग जस्टिस इज न्यायाधीश, ऑर्गनायझेशन इज सेनापती. सो बाय एलिमिनेशन मेथड आय थिंक दिस इज ए. ए फॉरेन रिलेशन्स. एक मिनिट, आय विल थिंक अगेन. Accounts of the state. ऑप्शन ए. ऑप्शन ए. ओके, सो रिथिंकिंग ऑप्शन ए यावर तू शिक्कामोर्तब करू इच्छितेस? हो. तर ऑप्शन ए यावर आपण शिक्कामोर्तब करूया. आणि ऑप्शन ए इज द राईट आन्सर अगेन. सो आणि तू जे काय एक्सप्लेन केलं तेही बरोबर आहे. आणि या अष्टप्रधान मंडळात जे सुमंत होते त्यांचं नाव होतं रामचंद्र टिळक डबीर. गुड, व्हेरी गुड गोईंग. आणि तू पोहोचली आहेस 7व्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन दुसऱ्या छावणीकडे. आता फक्त एकच स्टेप बाकी आहे. कसं वाटतंय? नर्वस, कारण की आता नेक्स्ट क्वेश्चन मी लाईफलाईन्स पण यूज नाही करू शकत. सो पण तुझ्याकडे 2 लाईफलाईन्स आहेत. सो आय यू कांट कॅन. यूज, राईट, आय विल मिस माय. पण तू अचूक शिवज्ञान ओळखलं तर त्याचा फायदाच होणार आहे. ओके. तर आता जिज्ञासा वेळ आहे एक खूपच रंजक फेरीची, ज्याला आपण म्हणतो रॅपिड फायर राऊंड.
आणि तुझ्यासारख्या जेनझीला तर हे पटापट उत्तरं देणं खूप सोपं जाईल असं मला वाटतं. तयार आहेस? दिस ऑर दॅट, सिम्पल. ओके. आणि No एकच नो बोथ. ओके. नो गनिमी कावा. Oh. ओके. रेडी? Yes. रॅपिड फायर राऊंड. ओके. तर इंडियन स्कूल की जॅपनीज स्कूल? Indian. जॅपनीज लँग्वेज की आपली गोड मराठी? Marathi. शास्त्रीय कथ्थक की ट्रेंडिंग बॉलिवूड डान्स? I want to say both. जस्ट वन. Okay. शास्त्रीय. बर. भविष्यात काय बनायचंय? इंजिनियर की डॉक्टर? Doctor. बर, ठरलंय. व्हेरी नाईस. कोडिंग करणं जास्त आवडतं की क्रिएटिव्ह स्टोरी रायटिंग? Again, both. Creative story writing. आणि लॉंग वेब सिरीज की 2 तासांची मूवी? Web series. वेब सिरीज. ओके. वीकेंडला काय पाहायला जास्त आवडतं? ट्रेंडिंग ॲनिमे की आपली गाजलेली इंडियन मूवी? Neither. मला झोपायला आवडतं. If I have to answer, Marathi movie. मराठी मूवी. ओके. अभ्यासाचा बेस्ट सोर्स कोणता? पारंपरिक बुक रीडिंग की क्विक ऑनलाईन व्हिडिओ स्टडी? Book reading. बुक रीडिंग. अडचणीच्या वेळेत सर्वात आधी कोणाकडे जातेस? AI का आई? आई. आईकडे. टोकियोची कोणती गोष्ट महाराष्ट्रात यायला हवी? पंक्च्युअलिटी की क्लेनलीनेस? Cleanliness. क्लेनलीनेस. ओके. व्हेरी गुड. व्हेरी नाईस प्ले. जिज्ञासा, आता पुढे जाऊया 8व्या प्रश्नाकडे. हीच आहे तुझी दुसरी छावणी. ओके. रेडी? Yes. तर 8व्या प्रश्नाचा हा खलिता. आणि प्रश्न असा आहे, राज्य व्यवहार कोशनुसार खालीलपैकी कोणती जोडी चुकीची, अयोग्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग इक्विव्हॅलंट्स युज्ड इन राज्य व्यवहार कोश इज नॉट करेक्ट? ए. वकूफ प्रज्ञा, बी. किताब पदवी, सी. जमीन प्रतिभूती, डी. फतेह विजय. एक क्वेश्चन. हा 8th क्वेश्चन असल्यामुळे if I get this one right, I will get the मूर्ती either ways, even if I use गनिमी कावा. येस. Okay. पण काही गट फिलिंग काय वाटतं? Gut feelings. Option D, फतेह विजय. That's right. ओके. किताब पदवी. I think that is also right. आणि Okay. A आणि C मला meanings नाही माहिती, so I बरं. don't think I can answer. Is it दोघं गनिमी कावा यूज करणं पॉसिबल आहे का? एका प्रश्नात? हो, पॉसिबल. ओके. आय वुड लाईक टू यूज इट, कारण की मला नाही माहिती नाही आहे. माहिती. ओके. मग कोणता गनिमी कावा घ्यायचा तुला? पहिले निम्मा. पहिले निम्मा घ्यायचा आहे. बरं. तर निम्मा गनिमी कावा म्हणजेच 4 पर्यायांपैकी 2 पर्याय हे बाद केले जातील. ओके. आणि हे 2 पर्याय आहेत बी आणि डी. नॉट फेअर. आणि आता मी दुसरा पण यूज करेन. दुसरा पण यूज करायचा आहे. सो सो दुसऱ्याला तुझ्याकडे 2च पर्याय उरलेत. सो मे बी इट्स अ गुड मूव्ह, बट लेट्स लॉक. येस. ओके. तर जिज्ञासा, तू आधी निम्मा वापरला, त्याच्यामध्ये ऑप्शन बी आणि ऑप्शन डी हे बाद झाले. मग राहिले ऑप्शन ए आणि सी, आणि मग तू दुटप्पा वापरला, म्हणजेच तुला उरलेले ऑप्शन जे ए आणि सी आहेत यामधून तुला उत्तर एक द्यायचं होतं. आणि दोन्ही ऑप्शन पर्याय निवडल्यामुळे तू जिंकली तर आहेच. द 6 इंच मूर्ती इज युअर्स. पण तरी पण मला हे जाणून घ्यायचं की ह्या दोन्हीमध्ये तुला उत्तर काय वाटतं? उत्तर मला यांच्या मिनिंग्स क्लिअर नाही. फक्त जामीनची मिनिंग मला माहिती आहे. दॅट इज, ते पण एक्सप्लेन कसं करू आय डोंट नो. सो प्रतिभूती. जस्ट म्हणजे आय जस्ट वॉन्ट टू नो युअर फिलिंग. गट. आय थिंक इट्स सी. सी. ए. प्रज्ञा. वकूफ. डोंट गेट A. सो टेन्स. ए. ए. ओके. आधी तू बट आय गेट इट राईट. हो. then okay. Yes. मला कळतंय ए आणि सी मध्ये तुझं अजूनही कन्फ्युजन आहे, बट A. नो प्रॉब्लेम. सी इज द राईट आन्सर. जमीन आणि प्रतिभूती. आणि हे अचूक शिवज्ञान ओळखल्यामुळे तुझी 6 इंची शिवमूर्ती ही पक्की झाली.
आणि तू पोहोचली आहेस दुसऱ्या छावणीकडे. कसं वाटतंय? मोर Relief. टेन्स्ड नाव कारण अच्छा. की माझ्या लाईफलाईन्स गनिमी कावा. गनिमी कावा पण संपलाय. सो नाव आय एम ऑन माय ओन. सो बट यू डिड प्ले गुड आणि पुढे पण छान खेळशीलच अशी माझी आशा आहे. बघूया. पण याबद्दल थोडं सांगायचं आहे की जामीन शब्दासाठी प्रतिभूती हा शब्द आहे, पण पर्यायामध्ये जामीन ऐवजी जमीन लिहिलेला आहे, म्हणून हा पर्याय जो आहे हा चुकीचा आहे. प्रश्न असा आहे की चुकीचा पर्याय कोणता, त्यामुळे सी हे चुकीचा पर्याय आहे. ओके, ओके, ठीक आहे, मी लक्षात ठेवेल. गुड. तर जिज्ञासा, आजकालचे मुलं रील्स तासनतास बघत असतात, वेब सिरीज आहे तेही तासनतास, मोबाईल गेम्स तासनतास खेळतात. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर तू मात्र कथ्थक नृत्याकडे वळाली आहेस, राईट? ॲज अ हॉबी तू ती जोपासतीयस. तर कथ्थक नृत्या किंवा हॉबी जोपासण्यामागे तुझ्या आईवडिलांचं ही मोटिवेशन नक्कीच असणार आहे. हो. तर तू तुझ्या आईवडिलांकडून असं मग काय शिकतेस आणि काय शिकायला मिळतं त्यांच्याकडून, ते तुला कसे संस्कार देतात? माझे आईवडील त्यांनी मला संस्कार देताना कधीच मारून मुटकून नाही. नेहमी ही गोष्ट आहे, ही केल्यावरती हिचे प्रोज काय, त्याचे कॉन्स काय आहेत, कॅल्क्युलेट करून जे बरोबर आहे त्याच्या प्रोज आणि कॉन्स, जी गोष्ट बरोबर आहे, जी बेनिफिशियल आहे, तीच त्यांनी मला नेहमी करायला शिकवली आहे. सो जेव्हा लहानपणी सगळ्यात पहिले ॲडिक्शन्स होतं गेम्सचं किंवा रील्सचं, तेव्हा माझ्या आईवडिलांनी माझ्या हातात कधीच फोन दिला नाही. इन्स्टेड त्यांनी मला डान्स क्लासेस लावले, वेगवेगळ्या टाईपच्या बुक्स दिल्या. माझी एक हॉबी बुक रिडिंग पण आहे. मी अजूनही रोज झोपायच्या आधी कमीत कमी अर्धा तास कोणतंही पुस्तक वाचते. सो त्याच्या बाय डुईंग दिस ती रिस्क ऑफ ॲडिक्शन एलिमिनेट झाली आणि मला वेगवेगळ्या गोष्टी, आपल्या भारताची संस्कृती मला जास्त व्यवस्थित आत्मसात करता आली, कळली आणि माझा वेळ व्यवस्थित युटिलाइज झाला. वा, व्हेरी नाईस. खरंच गुड. कौतुक वाटतं तुझं, कारण परत म्हणल्यासारखं की 10वीचं प्रेशर पण आहेच आहे आणि मे बी हॉबी इज द वन जिथे तू ते प्रेशर रिलीज करते. सो इट हेल्प्स टू फोकस ऑल्सो मे बी. गुड. सो तुझ्या आई वडिलांचा हा सल्ला खरंच कामी येत असेल तुला? हो, डेफिनेटली. कारण की वीकभर कंटिन्युअस 5 दिवस स्कूलमध्ये वेगवेगळे होमवर्क्स, टेस्ट, असाइनमेंट्स, एक्झाम चालूच असतं. बट माझा क्लास सॅटर्डेला असतो. सो दॅट सॅटर्डे मॉर्निंग इज लाईक 2 hours कम्प्लीट रिलॅक्सेशन. नो बुक्स, नो स्क्रीन, सगळं जे काही आहे सोडा, शांत करा स्वतःला आणि मग परत वेगळी तयारी करा. व्हेरी नाईस. गुड स्ट्रेस बस्टर. व्हेरी गुड. तर जिज्ञासा, आता पुढे जाऊया 9व्या प्रश्नाकडे. आणि 2च प्रश्न दूर आहेस मेघडंबरीच्या. ओके, सो गिव्ह इट युअर बेस्ट. येस. तर 9व्या प्रश्नासाठी हा खलिता. आणि प्रश्न असा आहे, निजामशाही संपुष्टात आल्यानंतर विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांना कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशाची जहागिरी बहाल केली? आफ्टर द निजामशाही वॉज वाइप्ड आउट, Adil Shah of Bijapur granted Shahaji Raje the Jagir of a region located between which 2 rivers? आणि ऑप्शन आहे ए भीमा आणि नीरा, बी कृष्णा आणि नीरा, सी भीमा आणि गोदावरी, डी कृष्णा आणि गोदावरी. ना रिजन पहिले त्यांचे जे निजामशाहीचे एरिया होते, पुणे, सुपे, इंदापूर, चाकण, दॅट साईड, आणि मग प्लस बँगलोर होतं. बट याच्यात इट्स ओनली दॅट पार्ट. कृष्णा गोज डाऊन, गोदावरी मे बी, बट मला असं पाठ केल्याचं आठवतं आहे, भीमा आणि नीरा राईम करून पाठ केल्याचं आठवतं आहे. सो आय थिंक ऑप्शन इज ए. ऑप्शन ए वाटतं. प्लस गोदावरी आय थिंक. कृष्णा तर पॉसिबलच नाही आहे कारण की ती खालून जाते. सो आन्सर इज ए. ए वाटतंय. मग शिक्कामोर्तब करूया. गोदावरी.
कन्फ्युजन आहे कोणत्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन ए अँड सी. सी. ओके. नीरा, मला लोकेशन आठवत नाही भीमा आणि नीराचं, कारण की स्कूलमध्ये पण एवढ्या स्पेसिफिक रिव्हर्स नाही, मेन गोदावरी, कृष्णा, कावेरी. बट काही हरकत नाही. 9वा प्रश्न आहे. तुला वेळ घ्यायचा तर घेऊ शकतेस. बी अँड डी इज कम्प्लिटली आउट. ओके. बी आणि डी तू बाद केलेला आहे. सो ए आणि सी. पण काहीतरी असंच, आय रिमेंबर द पेज, आय रिमेंबर ओके. समथिंग वॉज रायमिंग, सो इट कॅन बी भीमा अँड गोदावरी. सो आय थिंक इट्स भीमा अँड नीरा. ए. भीमा आणि नीरा. मग शिक्कामोर्तब करूया. हो. ओके. तर फायनल शिक्कामोर्तब. येस, लेट्स टेक द रिस्क. ओके, लेट्स टेक द रिस्क. ए भीमा आणि नीरा हे तू उत्तर शिक्कामोर्तब केलंय. प्रश्न वाचलास नीट? हो. बर. सी पण म्हणली होतीस तू खरं, पण मग तू ए ला शिफ्ट झालीस. तर जिज्ञासा, ए भीमा आणि नीरा हे अचूक उत्तर आहे. 9व्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन तू पुढचंही शिवज्ञान अचूक ओळखलेलं आहेस. व्हेरी गुड. थँक तुझं गट फिलिंग, मे बी तू जे काही वाचलं होतंस, द राईम जे तू लक्षात ठेवलंस त्याचा उपयोग झालेला आहे. माझं ब्लड प्रेशर एकदम वाढवलं तुम्ही थोड्या वेळासाठी. थोडंसं जेनझीला थोडं पोक करावं. बट व्हेरी गुड गोईंग. आणि आता एकच प्रश्न आहे आणि Oh, त्या shit. प्रश्नाचं तू करेक्ट आन्सर दिलंस तर मेक नंबरी तुझी. वाव. आता थोडा अजून कॉन्फिडन्स वाढलाय की स्टील नर्वस? आय थिंक अजून खाली गेला, कारण की दिस वॉज स्कॅरी. पण 10व्या प्रश्नाकडे जाण्याआधी माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. जिज्ञासा, माझ्या लहानपणी किंवा तुझ्या आईबाबांच्याही लहानपणी आजी आजोबांकडून, पुस्तकांमधून आम्ही शिवाजी महाराजांचे शौर्य गाथा नेहमीच वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत. पण तू आधुनिक वातावरणात वाढतेस, टोकियोसारख्या शहरामध्ये इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून तू शिकतेस, तर तिथे मल्टीनॅशनल मुलं मुली असू शकतात. तिथे हॉलिवूड, के पॉप याचा जास्ती चर्चा होत असेल. हां, अशा वातावरणात तो 350 वर्षापूर्वीचा शिव इतिहास याबद्दल वाचतीयस, याचं खरं मला कौतुक आहे. पण असा कोणता प्रसंग तुला आठवतो का की जो तू वाचताना खरंच तुला खूप अभिमान वाटला किंवा खूप काय म्हणतात प्रभाव पडला तुझ्यावर? आय थिंक हे अफजल खानाच्या वधाबद्दल जेव्हा मी वाचत होती तेव्हा इट वॉज, आय मीन जे बुक आता दिलं होतं मला त्याच्यातून नाही, बट फ्रॉम सम अदर बुक, आय डोंट रिमेंबर नेम नाव. तिथे त्यांनी डिटेल्ड सांगितलं होतं की महाराजांनी प्लॅनिंग कशी केली होती, की नेमके किती सैनिक चालतील, किती बॉडीगार्ड्स चालतील, आणि इथून त्यांनी हल्ला केला तर काय रिस्पॉन्स असेल, किंवा एखादी सिच्युएशन अशी ॲमिस झाली तर काय ते रिस्पॉन्ड करेल, हे त्यांचा आधी एकदम टॅक्टिकली प्लॅन, त्यांचा एकदम प्लॅन परफेक्ट होता आणि म्हणून ते एक्झिक्यूट करू शकले. सो दॅट इन्सिडेंट त्यांनी मला दाखवून दिलं की प्लॅनिंगचा इम्पॉर्टन्स काय असतो. किलिंग अ ह्यूज मॅन लाईक दॅट in that situation it's not a joke. So I think it was possible only because of his planning. So त्यांनी जसं ठरवलं, नियोजन केलं आणि ते एक्झिक्यूट केलं, त्या प्लॅनिंगचा, त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या टॅक्टचा गर्व वाटतो मराठी असं. खरंच मलाही असंच वाटतं. आणि आता रिसेंटली रितेश देशमुखचाही मूवी त्यावरच होता. ते बघून मे बी मूवीमध्ये थोडा 10% पार्ट दाखवला असेल, पण इट डिड गिव्ह अ जिस्ट ऑफ व्हॉट हॅपन्ड ॲट दॅट टाइम. येस. तर जिज्ञासा, पुढे जाऊया. आणि हा आहे 10वा प्रश्न मेघडंबरीसाठी, ग्रँड प्राईजसाठी. ओके, सो लेट्स प्ले. येस. 10व्या प्रश्नाचा हा खलिता. तर प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील खालील 4 महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची योग्य कालक्रमानुसार
सुरुवातीपासून शेवटपर्यंत मांडणी करा. अरेंज द फॉलोइंग 4 की हिस्टॉरिकल इव्हेंट्स इन द लाईफ ऑफ शिवाजी महाराज इन करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, अर्लिएस्ट टू लेटेस्ट. आणि इव्हेंट्स आहेत पुरंदरचा तह, ट्रीटी ऑफ पुरंदर. दुसरा इव्हेंट सुरतेची पहिली लूट, फर्स्ट सुरत प्लंडर. तिसरा कोंढाणा किल्ला विजय, कॅप्चर ऑफ कोंढाणा सिंहगड किल्ला. चौथं अफजल खानाची भेट, मीटिंग विथ अफजल खान. आणि ऑप्शन्स आहेत 4, 2, 1, 3 किंवा 4, 1, 2, 3, सी 2, 4, 1, 3 का डी 2, 1, 4, 3. ओके, सो सगळ्यात पहिले 1659 मध्ये अफजल खानाची मीटिंग, सो दॅट शुड बी द फर्स्ट वन. ओके, सो सी अँड डी गॉन. अफजल खानानंतर 60 मध्ये सिद्दी जौहर, दॅट मीन्स पन्हाळगड, दॅट इज नॉट हिअर. सो 60 कन्फ्युजिंग आहे, मला डेट्स आठवत नाही आहे व्यवस्थित. नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम. We go logical. He came in 59, Afzal Khan. 60 was Siddhi Johar. 63 was Shaista Khan. 63 was Shaista Khan. So तो आला तेव्हा त्याने पुण्यात खूप लूट मारली. सो त्याचं कॉम्पन्सेशन म्हणून त्यांनी, आणि ऑफकोर्स पुढच्या स्वराजची फंडिंगसाठी त्यांनी फर्स्ट सुरत प्लंडर केला होता. ओके, आणि सेकंड वॉज इन द सेम इयर एज कॅप्चर ऑफ कोंढाणा, as much as I remember. So for option 4, then after that we don't have here Siddhi Johar, we don't have, and capture of Kondhana was definitely after Treaty of Purandar because he took it, म्हणजे त्यांनी ते परत घेतलं, जे फोर्ट्स दिलेले होते त्यातून त्यांनी पुरंदर परत सिंहगड परत घेतलं. सो इट शुड बी 2, 3. पुरंदर नंतरच हे यायला पाहिजे. दॅट इज नॉट युजफुल हिअर. 64 was first. It's 65. Treaty of Purandar is 1665. Option A. ऑप्शन ए. Yes. आय थिंक तू लॉजिकली जे काय म्हणलीस त्याच्यावर ऑप्शन ए असं तुला वाटतंय? एकदा परत. Okay, first has to be Afzal Khan. After Afzal Khan, 64. First, it should Surat plunder was 10 years before coronation. Coronation was 74. So 1664 was that. आणि Treaty of Purandar, I think it's 65 now. ओके, And then Kondhana is after that. So option A, 4, 2, 1, ऑप्शन 3. ए. ओके, शिक्कामोर्तब करूया. I have no choice. Yes. ओके, सो शिक्कामोर्तब करूया ए ऑप्शनवर. येस, शुड आय गो अहेड? फायनल एकदा. येस, Once more, wait. This was because of Jai Singh. He sent Jai Singh because of the. Yes, it's 4, 2, 1, 3. Definitely. ओके, आय It's A. सी कॉन्फिडन्स नाव. It's A. सो ए. I hope Okay. it's A. सो ए 4, 2, 1, 3 म्हणजे अफजल खानाची भेट, नंतर सुरतेची पहिली लूट, मग पुरंदरचा तह आणि मग कोंढाणा किल्ल्याचा विजय. असं तुझं उत्तर मी शिक्कामोर्तब करते. ओके, अँड जिज्ञासा, ऑप्शन ए इज द राईट आन्सर. You have become the first मानकरी of our grand prize. Very well done. Thank you. आणि मला असं वाटतं एक्सप्लेन करायची पण गरज नाही, कारण तू इयर सकट तो सांगितलं आहेस. सो ॲज यू राईटली सेड, अफजल खानाची भेट 1659, त्यानंतर ट्रीटी ऑफ पुरंदर 1664 विच इज 10 years बिफोर द राज्याभिषेक. नंतर 1665 मध्ये पुरंदर, ट्रीटी ऑफ पुरंदर, आणि कोंढाणा किल्ला 1670 मध्ये. सो आय थिंक व्हॉट यू रेड आणि तू लॉजिकली थिंकिंग केल्यामुळे यू गॉट इट राईट. व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू. Thank you. खरंच.
आणि या पर्वाची तू पहिली मानकरी आहेस. सो प्राऊड ऑफ यू. तुझ्याशी गप्पा मारताना आज खरंच मला खूप छान वाटलं आणि तुझ्याकडून खूप शिकायला मिळालं. लॉजिकल थिंकिंग किंवा तू जे वाचन करतेस त्याबद्दल मला प्रेरणा वाटते. तर तुला हू नोज छत्रपती जपान या आमच्या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं? मला खूप छान वाटलं आणि इथे मला ही संधी आली त्याच्यामुळे मला अपॉर्च्युनिटी भेटली की मी अजून वाचन करावं, अजून इन डेप्थ वाचावं. नॉर्मली जेव्हा आपण असंच वाचत असतो तेव्हा आपण नेमकं कारण काय होतं किंवा ह्या तारखेवर काय झालं होतं, का झालं होतं, आपण डिटेल्सवरती कधीच फोकस करत नाही. फक्त स्टोरी काय फॉर द सेक ऑफ इंटरेस्ट आपण तेवढंच करतो. पण ह्या कार्यक्रमामुळे मला इन डिटेल माहिती भेटली. आणि फॉर एक्झाम्पल तो क्वेश्चन होता पर्जन टू राज्य व्यवहार कोश, याच्याबद्दल मला एक्स्ट्रा नॉलेजही भेटलं. सो आय थिंक याने माझ्या ह्या प्रश्नाने माझं ज्ञान वाढवलं. ह्या प्रश्नाने किंवा ह्या कार्यक्रमानेच माझं ज्ञान वाढवलं. थँक्यू. फीडबॅक. वेलकम टू यू अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. ग्रँड you. प्राईजची तू पहिली मानकरी आहेस. व्हेरी प्राऊड ऑफ यू अगेन आय विल से. थँक्यू. आणि तू व्ह्युअर्सना आमच्या काही सांगू इच्छितेस का? व्ह्युअर्सला मी एकच सांगेल की आपण कुठेही गेलो तरी आपल्याला आपले विचार, आपल्या फिलिंग्स इफेक्टिव्हली कम्युनिकेट करता यायला पाहिजे. अशा कम्युनिकेट करता यायला पाहिजे की कोणत्याही प्रकारचं मिसअंडरस्टँडिंग होऊ नये. त्यासाठी वेगवेगळ्या भाषा येणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. इंग्लिश तर आता सगळ्यांनाच येते असं आपण मे बी म्हणू शकतो. पण इंग्लिश सोडून आपली मातृभाषा ऑफकोर्स आपल्याला ती जपलीच पाहिजे. पण ते सोडून अजून कोणती तरी एखादी भाषा जसं की फ्रेंच, इंग्लिश नंतर सगळ्यात जास्त जगात बोलली जाणारी भाषा म्हणजे फ्रेंच. ही फ्रेंच म्हणा, जर्मन म्हणा किंवा कोणत्याही दुसऱ्या भाषा त्या तुम्हाला अजून एक्सपोजर प्रोव्हाइड करतात, तुम्हाला अजून अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतात की तुम्ही जगाच्या कुठल्याही कोण्यात जाऊन तिथे ती भाषा शिकून ती तुम्हाला बोलता येईल. त्यामुळे तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटीज किंवा इन जनरल जस्ट इवन तुम्ही जर असंच फिरायला गेला तरी पण तुम्हाला त्या जागेचं कल्चर, तिथले सराउंडिंग अजून जास्त व्यवस्थित कळेल जर तुम्हाला ती भाषा येत असेल तर. सो एकच मला असं वाटतं की सगळ्यांनी कमीत कमी 3 भाषा शिकल्या पाहिजेत, मल्टीलिंग्वल राहायला पाहिजे. थँक्यू सो मच फॉर दॅट फीडबॅक. आणि कौतुक आहे की तू 15 वर्षाची आहेस पण तुझी लेवल ऑफ मॅच्युरिटी खूप अधिक आहे आणि व्ह्युअर्सनी हिचा फीडबॅक नक्कीच घ्यावा असं मलाही वाटतं. सो जिज्ञासा, परत एकदा थँक्यू सो मच फॉर बिईंग ऑन दिस शो आणि यू प्लेड रिअली वेल. परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, जिज्ञासा सोंजे हिच्यासोबत आजचा हा भाग आपण इथेच थांबवतोय. अ ह्यूज थँक्स टू आवर टायटल पार्टनर सोना जपान, जॅपनीज लँग्वेज अकॅडमी, ब्रिजिंग द गॅप बिटवीन इंडियन रूट्स अँड जॅपनीज ड्रीम्स. अँड अ ह्यूज शाउट आउट टू आवर रिवॉर्ड्स पार्टनर स्वराज्य आर्ट स्टुडिओज कोल्हापूर. चला तर मग भेटूया पुढच्या भागात अशाच एका मावळ्यासह. तोपर्यंत बघत राहा हू नोज छत्रपती जपान, प्रेझेंटेड बाय सोना जपान. आरिगातो गोजायमास. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी ओ जय शिवाजी. आज इथे ज्ञान जिंकले, इतिहास पुन्हा उजळले, शौर्याची वाट दाखवली, बुद्धीने बाजी मारली. प्रश्न संपले, उत्तर मिळाले, विजयाचा अर्थ कळला. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो. शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपतो.
वाट आम्ही धरतो, पुन्हा भेटूया नव्या प्रश्नासह. शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा, शिवज्ञान यात्रा. शिवज्ञान यात्रा.